आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये आता सविस्तर आढावा घेऊयात महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले। पोटनिवडणुकीसाठी शरद पवार जर उभे राहिले तर निवडणुकीला मी उभं राहणार नाही असं म्हणत त्यांनी अक्षरशः अश्रू पुसले। शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यानंतर उदयनराजे यांची पहिलीच प्रतिक्रिया आहे। खरं तर एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आणि पवारांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते भावूक झाले आणि त्यांना रडू कोसळलं। वंचितची चर्चा करण्यासाठी आम्ही आजही तयार आहोत, पण केवळ 8 जागा आम्हाला मान्य नाहीत असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। न्यूज 18 लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा, ते असतील तिथे मी त्यांना भेटण्यासाठी जाईन, मी त्यांचा आदर करतो असं जलील म्हणाले। 2 महिने आम्ही वंचितच्या उत्तराची वाट पाहत होतो आणि उत्तर आलं ते केवळ 8 जागा मिळतील असं, ते आम्हाला मान्य होणं शक्यच नव्हतं असा खुलासाही त्यांनी केला। उस्मानाबादमध्ये होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेनं तीव्र विरोध केला आहे। विहिप करत असलेल्या विरोधामुळे राज्यात एक नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। विहिपनं दिब्रिटो हे सक्तीनं धर्मांतरण करत असल्याचा आणि हिंदू संतांना विरोध करत असल्याचा आक्षेप नोंदवलाय। दिब्रिटो यांची निवड करणं म्हणजे साहित्यिकांच्या दिवाळखोरीचं लक्षण असल्याचंही विहिपचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी म्हटलंय। पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेला टाळं ठोकण्यात आलंय, त्यामुळे बँकेच्या बाहेर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आज सर्वत्र झाली। खातेदारांना एका वेळेला फक्त 1000 रुपये काढण्याची मुभा आहे। बँकेकडून ही मुभा देण्यात आली। रिझर्व्ह बँकेनं अनेक निर्बंध घातले आहेत। बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध घातले असून नव्यानं कर्ज देणं, ठेवी परत करणं या सगळ्यांवरती अटी घालण्यात आल्या आहेत। पीसीएम बँकेच्या पिंपरी शाखेमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। स्थानिक शाखा अधिकाऱ्यांना खातेदारांनी घेराव घातला, मात्र शाखा अधिकारी फक्त आरबीआयची नोटीसच दाखवत राहिले। पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध घालण्यात आल्यानंतर कल्याण पूर्वेकडच्या पीएमसी बँकेच्या शाखेसमोर खातेदारांनी मोठी गर्दी केली होती। अशीच गर्दी डोंबिवली पश्चिमेत झाली। एका महिलेला पैसे हवे असल्यानं तिला अक्षरशः रडू कोसळलं। पैसे काढू द्या याकरता या महिलेनं आक्रोश केला। तिची मुलगी आजारी असल्यानं तिला पैसे पाहिजे होते, मात्र पैसे मिळत नसल्यानं तिला रडू कोसळलं। तिकडे नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील पीएमसी बँकेच्या बाहेर देखील खातेदारांनी खूप मोठी गर्दी केली होती। पैसे काढण्याच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण होणार असल्यानं ठेवीदारांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय। अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या बचतीची रक्कम सुद्धा बँकेत अडकले, त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करतायत। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारा शहरामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत चक्क दुचाकीवरून सफर केली। काल झालेल्या शरद पवार यांच्या शक्ती प्रदर्शनाचा कोणताही भाव राजे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता। उदयनराजेंची अशा प्रकारे अनोखी स्टाईल सातारकरांना अनेकदा बघायला मिळत असते। अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांच्यावर त्यांच्या उपस्थितीत निर्धार सभा झाली। रोहित पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच सभा घेतली। राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजेंद्र गुंड हे देखील या सभेला उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीलाच गुंड यांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेत रोहित पवार यांच्या उमेदवारीला समर्थन जाहीर केलं। कांद्याच्या दरामुळे आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलंय। एरवी 30 रुपये प्रति किलोच्या दरानं मिळणारा कांदा आता 60 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडलंय। कांद्याचे दर कोसळल्यानं शिर्डीमध्ये शेतकरी चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नगर मनमाड महामार्ग रोखून धरला, तर राहुरी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या या रास्ता रोकोमुळे अनेक वाहनं काही तास अडकून पडली होती, तर कांद्याचे लिलाव करून पुन्हा एकदा वाढीव दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली। पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि जव्हार अंतर्गत 11 महिन्यांच्या कंत्राटी करारावर कला शिक्षकांच्या नेमणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय।
जाहिरात देऊन ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र मागवण्यात आली होती। कागदपत्र पडताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊ नये, स्थगिती द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अहमदनगर राज्यमार्गावरती पहाटे 4 वाजता मालट्रकमधून 24,11,000 रुपये किमतीची 165 पोती गुटखा करमाळा पोलिसांनी जप्त केला। गुलबर्गा इथून राजस्थानकडे टेंभुर्णी अहमदनगर मार्गाने हा गुटखा नेला जात होता। करमाळ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर मांगी गावाजवळ मालट्रकमध्ये भरलेल्या पोत्यातून गुटख्याच्या माळा रस्त्यावर पडू लागल्यानं गस्त घालणारे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी गुटख्याची 165 पोती जप्त केली। एसटीची संख्या कमी तर विद्यार्थी जास्त अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या चांदवड तालुक्यातील विविध गावातल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अखेर त्यांचा संयम सुटला आणि रास्ता रोको आंदोलन केलं। आमच्या समस्यांकडे लक्ष द्या, एसटी महामंडळाचे अधिकारी झोपलेत का असा प्रश्न यावेळेला विद्यार्थ्यांनी केला। त्यामुळे काही तास या परिसरात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती। सापुतारामध्ये कुटुंबियांच्यासोबत फिरायला गेलेली महिला सेल्फी काढण्याच्या नादात दरीत कोसळली, पण दैव बलवत्तर म्हणून महिलेचा जीव वाचला। ही महिला नाशिकची असून सुषमा मिलिंद पगारे असं तिचं नाव आहे। 2018 साली सेल्फी काढण्याच्या नादात देशभरात आतापर्यंत 243 जणांचा जीव गेलाय। नाशिकमध्ये अख्खं एटीएम फोडण्याचा आणि उचलून नेण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली। ICICI बँकेचं एटीएम मशीन अख्खं उचलून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता, पण गस्तीवर असलेल्या पोलिसांना काही संशयास्पद हालचाली वाटल्या आणि पोलीस इथे दाखल झाले आणि त्यामुळे पुढचा प्रसंग टळला। गावाकडच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही बातम्या। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। मला फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असं प्रत्युत्तर दिलंय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना। अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, पुन्हा लोकसभेची पुनरावृत्ती होणार असा माझा त्यांना सल्ला असल्याचं विनोद तावडे नांदेडमध्ये म्हणाले होते। त्यावर अशोक चव्हाण यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। सांगलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून तयारीलाही सुरुवात केली। असं असतानाच आता वसंतदादा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसच्या समोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नाटोली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वसंत कुंभार गुरुजी यांची नुकतीच वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून बदली झाली। मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुजींची बदली झाल्याचं समजताच त्यांनी आक्रोश केला। यानंतर कुंभार गुरुजींना जड अंतःकरणानं सगळ्या विद्यार्थ्यांनी निरोप दिला। छोटासा ब्रेक घेऊयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।